महिन्याभराचा किराणा, किचनचे छोटं मेकओव्हर आणि पुण्यामध्ये स्वतःच्या कष्टाने घेतलेल्या आमच्या प्लॉटची सफर आजच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा. तर नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? आजची ब्लॉगची सुरुवात यथार्थ आणि मी करते, तर ब्लॉग नक्की बघा. तसं तर आज ब्लॉगमध्ये स्पेशल म्हणजे जो माझ्या महिन्याचा मी किराणा आणलेला तो भरायचा होता, पण यथार्थमुळं बरण्या साफ करून ते भरणं खरंच होत नव्हतं. तर हे मी 6 वाजता सॉर्ट करून घेत होती काय काय आणले, कसं कसं कोणत्या बरण्यांमध्ये भरायचं आहे. पण नंतर यथार्थ एवढा रडायला लागला ना, भरणंच झालं नाही. म्हणजे 6 वाजेपासून पसारा तसंच पडलेला, मला स्वयंपाकसुद्धा बनवून झाला नाही. हे रात्री मी पूर्ण 11 वाजता आवरायला घेतलं. एवढा पसारा झालेला ना. तसं तर मी ठरवलं होतं की जेव्हा आपण किराणा लावणार ना, तर माझ्याजवळ जेवढे काचेचे भांडे आहे ना, ह्या पूर्ण कप्प्यामध्ये लावायचे. मग आज ठरवलंच होतं. आज त्याला 9:30 वाजता मी झोपी लावलं. म्हणजे तो 10पर्यंत झोपला. त्यानंतर आवरायला घेतलं. कंप्लीट 12 वाजलेले मला आवरायला. त्यामुळे ह्या कप्प्यामध्ये आता मस्त एक पेपर अंथरून घेतला. आता त्याच्यावर जेवढे माझ्याकडं काचेचे भांडे होते सर्व याच्यावर ऑर्गनाईज करून ठेवणार होते. तर हे काचेचे ग्लासांना खूप दिवस झाले, पण ते बिचारे फुटलेच नाही. आज कंप्लीट 3 ते 4 वर्ष होऊन गेले असेल. एक फुटला आहे त्याच्यातला, पण 5 तरी अजून आहेच. आणि हे वाट्यांमध्ये पण एक फुटलेली, फक्त 5 राहिल्या. हे आम्हाला ॲनिव्हर्सरीला गिफ्ट आलेले, यांच्या एका फ्रेंडने दिलेलं आहे. तर कप सर्व मस्त लावून दिले. हे ग्लास तर मी पहिले तिथे लावलेले मसाल्याच्या डब्यांच्या पाठी, पण तिथे एवढं चांगलं दिसत नव्हतं. तिथून परत ते काढून घेतले आणि इथं सर्व ग्लास, वाट्या किंवा जे सर्विंग बाउल असतात सर्व ह्याच कप्प्यामध्ये लावून ठेवले. सर्व कसं असं ऑर्गनाईज करून ठेवलं ना, ते आपल्याला बघायलाही छान वाटतं. किंवा ते कधी घाण झालं तर आपण इन्स्टंट त्याला क्लीन पण करू शकतो. आपले लक्ष पण असतं आणि ते बॉक्समध्ये भरून ठेवलं तर ते घेण्याचा काय उपयोग ना, बरोबर का नाही? आत्ता रात्रीचे 11 वाजले आणि मी आत्ता हा पसारा पूर्ण, हा तुम्हाला इथं दिसत असेल, अजूनसुद्धा भरपूर पसारा पडला आहे. पण आता अजून मी आवरूनच झोपणार आहे, कारण आजचा तर दिवस गेला वेस्ट. ह्या पसाऱ्यामुळं उद्याचा पण दिवस वेस्ट जाईल. हे असे मला माझे पूर्ण काचेचे भांडे ऑर्गनाईज करायचे होते. ते आज फायनली झाले. हे सर्व मी डीमार्टमधून आणलेलं छान असं ऑर्गनाईज करून ठेवलं. मला खरंच काचेची भांडी खूप कलेक्शन करायला आवडतात, कारण माझ्या हातून ते फुटत नाही. आता सारखं सारखं असं म्हणून नको फुटायला, त्यापेक्षा नाही म्हटलेलं बरं. पण असं खूप छान वाटतं. कसं दिसतंय मला नक्की सांगा. छान काचेच्या वाट्या, हे सर्व असे बाऊल सर्विंग बाऊल वगैरे असं ठेवलं आहे मस्त. अजून तरी थोडंसं किराणा राहिला भरायचा, तो भरून घेतले. आणि काचेच्या बरण्या मला ठेवायच्या आहे, त्या आता ठेवून घेते. खरंच पण बाळ झालं ना, कोणत्याच कामाला टाईम नाही, टेबल नाही. तर लिटरली माझे पाय एवढे दुखत आहे. पण मला हे आवरणं गरजेचं आहे, कारण जर हे उद्याच्या दिवसावर जर मी ढकललं ना, तर माझा उद्याचा दिवस पण खराब जाणार. कारण हा पसारा पाहून सकाळीच बोर होणार. त्याच्यामुळं आता पहिलं मी हे सगळं क्लीन करून घेते. तुम्हाला दाखवते मी आता किती पटपट क्लीन करते ते. सर्व काचेच्या बरण्यांमध्ये मसाले भरून घेतले, म्हणजे हळद, मिरची, ओवा, जिरे हे सर्व मस्त भरून सगळं ऑर्गनाईज करून ठेवलं. तुम्ही आणता का हे दर महिन्याला मसाले? मला तर लागतातच. पावभाजी मसाला, मटण मसाला खिचडी भात करण्यासाठी, किंवा सांबार मसाला, हे सर्व लॉन्ड्रीचं सामान म्हणजे निरमा वगैरे. हा हँडवॉश एवढा मॅजिक आहे ना, म्हणजे एवढे महागडे हँडवॉश घेण्यापेक्षा मला हा खूप घ्यायला परवडतो. ही 10 रुपयाचा असतो. संतूर, हिमालया, कोणत्या पण ब्रँडचा भेटतो. हे 10 रुपयामध्ये सेम टू सेम लिक्विड तयार होतं. हे एवढं बॉटल भरून पूर्ण लिक्विड होतं. सेम एकदम छान आहे. हात धुण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हात धुण्यासाठी मतलब आहे. मस्त असतं. मी दर महिन्याला एक पुडी आणते, मला बरोबर महिनाभर ती पुडी जाते. आता सर्व लॉन्ड्रीचं सामान मी सर्व असं भरून म्हणजे एकदम ऑर्गनाईज करून ठेवते. मस्त ठेवलं एकदम. त्यानंतर पूर्ण रात्री 11:30 ते 12 वाजले होते. पूर्ण किचन एकदम क्लीन झालं. सर्व असं मस्त, हे एकदम छानच दिसते. मला असं ऑर्गनाईज किचन खरंच खूप आवडतं. आता एवढा दिवस नव्हतं, पण आता एकदम हळूहळू एक छान छान मेंटेन करते. इथं असं सर्व बर्नरमध्ये की ह्या सगळ्यांना मला बर्नर चेंज करायच्या, म्हणजे पुढच्या नाही, बॅक साईडच्या. पण बघू आता त्या कधी चेंज करणं होते. हे सर्व बॉक्स फेकायचे, आता सकाळीच फेकेल मी ते. थोडे गावावरून आणलेले शेंगा वगैरे सर्व ठेवलेलं होतं. आता थोडे कांदे, हे थोडे लवकर वापरून घ्यायचे कांदे. आता ते उद्याच्या उद्या बघूया काय होतं ते. आता सर्व छानपैकी आवरून झालं मस्त. आता आज यथार्थच्या पप्पांना सुट्टी होती, पण सकाळपासून काही शूट करणं झालं नाही. घरातले काम आवरणं, यथार्थाला बघणं, याच्यातच पूर्ण दिवस गेला.
आणि पाऊस पण आलेला, वातावरण पण चांगलं नव्हतं, पण संध्याकाळी वातावरण एकदम छान होतं. पाऊस पडायची काही गॅरंटी नव्हती. मग आज आम्ही खूप दिवसांनी ठरवलं, ते कुठे तुम्हाला नक्कीच पुढे बघायला भेटेल. आज खूप दिवसांनी घराच्या बाहेर पडलो. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतच असेल. एवढा छान गार हवा. हा बघा कसा मस्त बसलाय. हा कायम गाडीवर बसला ना असा मध्ये मस्त बसतो, सगळीकडे बघत असतो. छान असं. हा आज आम्ही एका ठिकाणी चाललोय ना, तिथला एकदम छान असा रस्ता आहे. ती हिरवळ आहे, मस्त शेतीवाडी आजूबाजूला. म्हणजे आम्ही जिथं राहतो तिथून थोडं बाहेर गेलं का मस्त शेती वगैरे आहे छान. हे दाखवायला आम्ही जेव्हा प्रेग्नेंट होती ना, मी इथे संध्याकाळी शांत अशी बसायला यायची. जे पुण्यात राहत असतील ना त्यांना ही बाबळेवाडीची शाळा एकदम प्रसिद्ध शाळा आहे, सगळ्यांनाच माहीत असेल. वारे गुरुजींमुळं खूप छान प्रसिद्ध शाळा आहे. त्यातल्या त्यात ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. खरंच बाकीच्या शाळांनी या शाळेचा आदर्श घेतला पाहिजे आणि आपल्या मराठी शाळा वाचवल्या पाहिजे. आणि ते मेन ठिकाण म्हणजे आमची प्लॉटिंग. खरंच पुण्यासारख्या शहरामध्ये स्वतःची जागा घेणं, म्हणजे मी पूर्ण शहरात तर नाही राहत, पण मग पण आम्ही शिरूर तालुक्यात राहतो, पण मग एखादी पुण्यामध्ये आपली स्वतःची जागा घेणं खरंच हा जोक नाही आहे. त्यामुळे आज आम्ही खूप दिवसांनी म्हणजे कंप्लीट 6 ते 7 महिन्यानंतर आज आमच्या प्लॉटिंगवरती आलो. बघू ह्याच ठिकाणी आमचं एकदम ड्रीम हाऊस तयार होणार आहे. हा ठीक आहे, त्या गोष्टीला अजून वेळ आहे, पण एक दिवस नक्की तयार होईल. आणि मॅनिफेस्ट केलं पाहिजे, कारण मॅनिफेस्ट केलं तर खूप गोष्टी खरंच घडतात. हा पूर्ण म्हणजे 1 गुंठा प्लॉट आहे आणि त्याच्यावरती खूप काट्याकुटे आलेले. आमचे साहेब सगळं काट्याकुटे काढत होते. मी म्हणत होते नका काढू, पण तरी ते म्हणे नको जाऊ दे, आपण ते आलोय तर सर्व कापून एका जागी टाकूया. यथार्थान मी मस्त तिथं काँक्रीटचा रोड आहे समोर, तिथं बसलेलो. यथार्थला म्हटले काय बघतोय बघ. मस्त आम्ही यथार्थला पहिल्यांदाच प्लॉटिंगवरती घेऊन आलेलो. हे मला दाखवत होते का आपला प्लॉट कुठून कुठपर्यंत आहे. म्हणजे ह्या इथून हे बघा इथे एक पोल आहे. हा जो इथं पोल दिसतो ना, इथून तर ते जिथं ते उभे आहे ना तिथपर्यंतचा हा पूर्ण एवढा प्लॉट आहे. तिथे एकदम मस्त छान असं घर तयार होईल. आम्ही बसलेलो मस्त. ह्या पाट्यांवरती पहिले यांचे नावं होते आणि प्लॉट नंबर होता, पण ते सर्व निघून गेले. आणि हे आता खालून दगड घेऊन त्याच्यावर त्यांचं नाव आणि प्लॉट नंबर टाकताय आणि सही पण केली. बरं आता सगळ्यात टिकणार नाही, पण काहीतरी टाईमपास जीवाला त्यांच्या म्हणून टाकत होते त्यांचं नाव. मी इथून विचारत होते काय नाव टाकलं आहे. ते नाव टाकून झाल्यावर परत तिथं समोर जे दिसते सर्व उपटून टाकलं त्यांनी. मला दाखवत होते काय उपटलं. यथार्थ मस्त बघत होता. त्यानंतर अशी इथे एक बाबळ उगलेली आणि हे बघा दगडाने बाबळ तोडते. आता खरंच ही बाबळ दगडाने तुटणार आहे का? पण चाललं होतं तोडायचं, पण नाही तुटली. शेवटी नाहीच तुटली. खरं आम्ही प्लॉटिंगवर जाण्याचं कारण म्हणजे आमच्या प्लॉटच्या जवळ एक लॉन्स तयार होतो आहे, तो खरं बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. तो बघितला आणि रिटर्न घरी निघालो. येता येता मस्त एक छान दाबेली घेऊन आले आणि ती घरी येऊनच खाल्ली, कारण तिथे यथार्थाने त्रास दिला असता. येता येता मस्त छान असा फ्रेश भाजीपाला आणला. एक दुधी भोपळा आणला, दोडका, पालक, मका, वांगी, अद्रक, कोबी आणि हे काकडी मिरच्या आणल्या. त्या मस्त तळून खायला खरंच खूप छान लागतात. पालक पण खूप फ्रेश भेटली. आज मस्त पालकाचीच भाजी बनवण्याचा बेत होता आणि याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल चॅटची. तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला? चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.